सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री रुक्मिणी माता की जय। अज्ञानध्वंत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या ही कथासारं मम कर्ण रसायनम। पूजनीय श्री व्यासजी प्रणीत श्रीमद्भागवत महात्म्यातील प्रथम अध्यायातील चतुर्थ श्लोकाच्या संबंधात वर्तमान आपण चिंतनरत आहोत। तर या चतुर्थ श्लोक तृतीय श्लोकामध्ये श्री व्यासजी महाराजांनी शौनकाचं स्तवन केलं की हे श्रवण करण्यामध्ये अत्यंत कुशल आहेत, कथेचं श्रवण करण्यामध्ये अत्यंत कुशल आहेत। आता कथेच्या श्रवण करण्यात अत्यंत कुशल आहे असा जो श्रोता असतो त्या श्रोत्याचा पहिला गुण आहे वक्त्याविषयीचा आदर, आणि तोच प्रदर्शित करण्यासाठी लगेच चतुर्थ श्लोकामध्ये शौनकजी सूत महाराजांचं दोन विशेषणांच्या द्वारा स्तवन करतात। त्यातलं पहिलं अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या ही कथासारं मम कर्ण रसायनम। तर यामधील अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ या पदाविषयी चिंतन करून आपण कालपासून कथासारम या पदाच्या संबंधामध्ये विचार करण्याचा प्रयत्न करत आहोत। कथा कशाला म्हणतात या संबंधात बरेचसे लक्षण आपण प्राक दिवसात पाहून गेलोत। त्यामुळे आता आपल्याला कथासार मध्ये जो सार शब्द आहे आणि कथा आहे यांचा जो समास झाला त्याचा विग्रह करण्याचा प्रयत्न करतोय आपण। एकतर आपण असा केला कथा अधिक सार इति कथासार, दुसरा असा केला कथा अधिक असार बरोबर कथासार। करायचा जर झाला कोशाला सोडून थोडा तर आपण अधिक तिसरा असाही करू शकतो कथा अधिक आसार इति कथासार। तर प्रथम सार पद वेगळं काढून कथेपेक्षा एवढा आपण चिंतन करण्याचा काल प्रयत्न करत होतो। तर त्यामध्ये आपण 11 अर्थापर्यंत आलो। पहिला अर्थ आपण सांगितला होता आवश्यक तेवढ्या कथा सांगा, सर्वोत्तम त्या कथा सांगा, उच्चतम श्रेष्ठ वास्तविक कथा सांगा, आम्हाला दंत कथा सांगून आमचा वेळ घालवू नका। मजबूत बलवान पूर्णतः सिद्ध ज्या कथेतील उपदेशाचा निर्णय अजून निर्णयापर्यंत पोहोचलेला नाही, जो व्यवहार संदिग्ध आहे असं आम्हाला तुम्ही सांगू नका। पुढचा अर्थ बघितला आपण रस, त्याचा अर्थ त्याच्या पुढील अर्थ बघितला मुख्य बिंदू, त्याच्या पुढचा अर्थ बघितला संक्षेप। तुम्ही आम्हाला कथा सांगत असताना संक्षेपाने सांगा। महाराज विचार करण्याजोगी गोष्ट आहे। अगदी 1000 वर्षाचा कालावधी असून सुद्धा शौनकांची प्रार्थना आहे की तुम्ही आम्हाला कथा संक्षेपाने सांगा। याचा अर्थ यांना किती कथा ऐकावा वाटत असतील, एवढ्यावरच तृप्ती नाही, कारण भागवत थोडी 1000 वर्ष चालणार आहे। एका दिवशी एक कथा घेतली, एका दिवशी एक अध्याय घेतला, नवे एक अध्याय 2 दिवशी घेतला तरी 2 वर्षामध्ये पूर्ण भागवत संपून जाते, अगदी त्यातले दिवस उरतात। पण तरी संक्षेपाने का, कारण हे ऐकूनच केवळ आम्हाला बसायचं नाही, आम्हाला भरपूर तुमच्याकडून श्रवण करायचं आहे।
तर सार पदाचा एक अर्थ होते संक्षेप, आणि तुम्ही आम्हाला कथा सार रूपाने कथन करा. एक त्याच्या पुढे अर्थ केला, 12वा अर्थ होते पराक्रम. आम्हाला कथा सांगा पण ज्यामध्ये पराक्रम असायला पाहिजेत अशा कथा सांगा. अजून काय पराक्रम सांगावं महाराज? पराक्रमते यत्तत् पराक्रम. दुसऱ्याच्या अधिपत्याखाली जो राहत नाही, दुसऱ्यावर मात जो करतो, अशा व्यक्तीतला जो गुण आहे त्यालाच पराक्रम म्हणतात. मार खाणाऱ्याला, हटणाऱ्याला, चपला खाणाऱ्याला, स्वारी म्हणणाऱ्याला शास्त्रामध्ये पराक्रम नाही म्हणत. पण कधी कधी महाराज स्वारी म्हणूनही दुसऱ्यावर आक्रमण केलं जातं. आक्रमणाच्या वेगळ्या, युद्धाच्या लय वेगळ्या वेगळ्या पद्धती. आमच्या शास्त्रामध्ये जर भांडणं झाले, आता मला नेमकं आठवत नाही, कोणी विद्वत असेल तर त्या वाकड्याला चूक समजेल म्हणून मी आधीच संशयात सांगतो, 30 का 35 पद्धती आहेत पुढच्याला हरवायचं कसं एवढ्यासाठी. पुढच्याने आपल्याला जर प्रश्न विचारला तर एकतर शास्त्रार्थाच्या वादामध्ये जर विजयी व्हायचं असेल तर पहिला मुद्दा शास्त्र वादकर्त्यांनी हा सांभाळायचा की प्रश्नाची बाजू आपल्या बाजूने ठेवायची. त्यानं जर आपल्याला प्रश्न विचारला मग आपण उत्तर द्यायचं, त्याने प्रश्न विचारायचा आपण उत्तर द्यायचं. याच्यात काय तो प्रश्न करणार आहे, त्यात त्याचं बुद्धी प्रावीण्य काय आहे? जेवढे प्रश्न त्याच्या बुद्धीत साठलेले आहेत तो ते विचारत राहील. काहीतरी करायची कलटी मारून प्रश्नाची बाजू आपल्या बाजूने घ्यायची. त्यानं जर आपल्याला म्हटलं की प्रभू रामचंद्रांना 10,000 वर्ष झाले जाऊन, त्याला आपण लगेच म्हणावं 10,000 वर्ष झाले याला काय प्रमाण? आला प्रश्न आपल्या बाजूने. त्यानं म्हटलं 10,000 वर्ष झाले, आपण म्हटलं नाही तेवढे नाही एवढे झाले. एवढं म्हणून जर आपण गपचूप बसलो तर मग नाही जमणार. त्याला म्हणायचं 10,000 वर्ष झाले यात काय प्रमाण? प्रश्न आपल्या बाजूने घेतला, आता उत्तर त्याच्या बाजूनं, आता चालू द्या चर्चा. प्रश्नाची बाजू आपल्या बाजूने असावी, असे निग्रह स्थान त्याला शास्त्रामध्ये म्हणतात. तुझं युद्ध करणाऱ्याचा पहिल्यांदा प्रश्न त्यांना आपल्याकडे घ्यावा. आणि पराक्रम शब्दाचा अर्थ होतो परानाक्रमयती. दुसऱ्यावर जो आक्रमण करतो, दुसऱ्यावर जो विजय प्राप्त करतो, दुसऱ्याला जो हटवतो, त्याला शास्त्रामध्ये म्हटलं जातं पराक्रम, परानाक्रमयती. आता दुसऱ्याला हटवणाऱ्याला पराक्रम म्हणतात. हो, मग या भागवतामध्ये तुम्ही आम्हाला अशा कथा सांगा की ज्यामध्ये दुसऱ्याला हटवलं जाईल. कोणाला हटवलं जातं? तर महाराज कुविकार, अजून अज्ञान, आपल्यातील असद विचार, आपल्यातील असद गोष्टी, आपल्यातील त्याज्य सर्व विषय विकार यांना हटवणं हे आहे आपलं काम. आणि या भागवतामध्ये विकार हटवलेले, अज्ञान हटवलेले, कुविचारांना हटवलेले, अंतःकरणातील असद गुणांशी लढलेले आणि त्यांची पाठ टेकवलेली अशा अनंत कथा आहेत. आणि त्या तुम्ही आम्हाला सांगा. पराक्रम किती आहेत महाराज? वेगवेगळ्या विकारावर, कोणी क्रोधावर विजय, कोणी कामावर विजय. आपण विकार शब्दाचा तर अनेक वेळा अर्थ सांगून जातो. विकार म्हणजे जो आपल्याला देवापासून दूर ठेवतो त्याला म्हणतात विकार. विविक्तम करोति परमात्मनः तद्विकारः. देवापासून दूर ठेवणाऱ्याला, देवापासून आपल्याला हटवणाऱ्याला शास्त्रामध्ये विकार अशा शब्दाने संबोधिलं जात असतं. विकार. अंतःकरणात क्रोध असला तरी महाराज भगवंताचं दर्शन तर दूर, साधी भगवंताची साधनाही होत नाही. क्रोध तरी अंतःकरणात पूर्ण खवळून उठतो, बुद्धीला पूर्ण भ्रंश करतो. काम पूर्ण आपल्या अंतःकरणात फिरेल, लोभ अंतःकरणात फिरेल. अगदी एवढे मोठे विकार झाला खड्ड्यामध्ये. साधा विकार तुम्हाला मी सांगतो, अगदी झोप जरी आली तरी भगवंताच्या कथेपासून, भगवंतापासून दूर ठेवते. याचा अनुभव आपल्या सगळ्याच जणायला आहे. पण आपल्याजवळ पराक्रम नसल्यामुळं त्या झोपीवर आपला विजय प्राप्त होत नाही. आक्रमयती ती पराक्रम ना. दुसऱ्यावर विजय प्राप्त करणे याला पराक्रम म्हणतात. झोपीवर जर आपला विजय असला, आम्हाला प्रश्न विचारतात काही काही लोक, पण मात्र त्यांच्या विचारण्यावरून त्यांच्या अंतःकरणाच्या चांगुलपणाला अगदी आपला सलाम आहे किंवा एवढ्या मोकळ्या मनाने विचारतात. तर आम्ही इकडे लोह्याकडे गेलो, नांदेडकडे. तिथे एक बाई आली, डायरेक्ट म्हणाला आमचं कुठेही कीर्तन असतो तेवढ्या भागात, अगदी 30-40 किलोमीटर पर्यंत सगळ्या माता मंडळी गाडी बिडी करून तेवढ्या भागात कीर्तनाला येणार. अगदी येणार म्हणजे येणार. आता त्या दोघी गेल्या घरी पहा. तर त्यातल्या एका बाईनं मला विचारलं, म्हणजे महाराज झोपीसाठी काय करायचं? म्हटलं काही नाही, नामस्मरण करत करत जर राहिलं तर आपोआप झोप येते. नाही नाही, आपोआप झोप यायचं नाही. मग झोप जास्त येते तर कमी यायसाठी काय करायचं? असं म्हटलं. कुठे म्हणे नुसतं कथेत बसलो ना
की त्या महाराजाचं तोंड पाहिलं की लगेच झोप यायला सुरू होते. आणि महाराज जर माझ्यासारखा असला तर मग तर झालं काम, 2 तास उठायचं कामच नाही, अशी झोप येते. मग कीर्तनाला कुठं पण आणि पुढे येऊन बसणार. म्हणलं मग एवढी जर झोप येते तुम्ही पुढे कोण बसता? म्हणे पुढे एवढ्यासाठी बसतो की त्या महाराजानं माझा अपमान करावा. म्हणजे किती साधकीय वृत्ती किती महान आहे. म्हणलं मग ठीक आहे, या बुवा आज आमच्या कीर्तनाला मग, आणि बसा पुढं पाहतो. मग खरंच आली बिचारी, काहीच नाही, आली पुढं बसली, माणसंही येऊन बसली, सुरू गणगण. म्हणलं ताई काय झोप? थोडा वेळ झाली परत सुरू. खरंच झोप येत होती, पण तिच्या म्हणजे मोकळेपणाला किती मानावं लागेल, अंतःकरण किती छान की माझा अपमान करा, एक लेडीज म्हणून राहिली. एखाद्या म्हातारीला जर आपण म्हटलं काय आजी झोपून राहिली काय, झोपत कशाची, डोळे लावून ऐकत होती म्हणे. अशी लय जण असतात महाराज, झोपत कशाची होती म्हणे, डोळे लावून ऐकून राहिली. मग डोळे लावल्यावर तुझे लाल काऊन झाले उघडल्यावर? जर झोपली नव्हती, साधे डोळे जर ध्यानस्थ लावले होते तर ते लाल का झाले? तर झोप विकार हा काही दुसऱ्याला त्रास देणार आहे का? क्रोधासारखा विकार आहे का? हा कामासारखा विकार आहे का? का लोभासारखा विकार आहे, दुसऱ्याला लुटून राहिला? का मदासारखा विकार आहे, दुसऱ्याला तुच्छ लेखून राहिला? का मत्सरासारखा विकार आहे, दुसऱ्याला तुच्छ लेखून त्याच्यावर आक्रमण करून राहिला? ना मद नाही, मत्सर नाही, काम नाही, क्रोध नाही, काही दंभ नाही की कोण्यातरी कारणानं स्वतःला मोठं समजून राहिला. दंभ म्हणजे काय? केलेलं न केलेलं या गोष्टीचं प्रकाशन समाजाच्या समोर मला मोठं समजावं या वृत्तीनं करणं, याला म्हणतात दंभ. म्हाताऱ्या सुनीला सांगत राहतात, एक आमच्या आबाचं वाक्य ठरलेलं, सासूचं सुनीसाठी आम्ही नव्हतो बाई अशा. अगं आम्ही नव्हतो अशा, आम्ही जेव्हा तुमच्यासारख्या होतो, तुमच्या वयात होतो, भर्र 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 काम करत होतो, सकाळी 3 वाजता उठत होतो, सकाळी 3 वाजता उठून सगळं दळण बिळण करून आणि 5, 6, 7 वाजता स्वयंपाक करत होतो. मग आताच्या बी 7ला स्वयंपाक करून राहिल्या ना, तुम्ही 3ला का उठत होत्या? तुम्हाला दळावं लागत होतं. आता आहेत गिरण्या, मग काऊन उठायचं फुकट झोप मोडायची? तुम्ही उठल्या की अर्धा तास तुम्हाला गोळा बिळा वाटा लागत होता. आम्ही आता मिक्सर मध्ये टाकलं, बटन दाबलं की खुर्र, अगदी 30 सेकंदामध्ये. आम्ही का उठायचं 3 वाजता? बरं मंडळी 3 वाजता नका उठू, आता ताई पण आहे, तो जीव घेणे धंदा आहे, आत्महत्या करणं आहे ती. नुसतं एवढं तुम्ही म्हणसाल मग काही काही बरेच जण पंढरपुरात उठतात. महाराज ज्याला सहन होतं, जे महात्मे आहेत, आपण थोडी त्यांच्याविषयी बोलत आहोत. आता आमचे परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य बोधे बाबा रात्री 3ला उठतात. मग आता 3ला उठतात म्हणून विकार दाखवा काही? त्यांना त्या सगळ्या गोष्टी सहन होतात, महान माणसं आहेत, त्या तो विषय वेगळा. पण आपल्या सामान्यांविषयी विचार करतो. उगा कोणतरी म्हटलं आणि आपण 3ला उठायला लागलो, तब्येत जर बिघडायला लागली या वयात, फुकट पोराईला त्रास, फुकट अभ्यास साधनेपासून आपण दूर राहू, आणि 3 वाजता उठायचं आणि प्रवचनामध्ये येऊन धडका मारायच्या, आणि परत झोपल्यानंतर म्हणा काहून झोपता? मग आम्ही 3 वाजता उठलो, उपकार केले, मग इथं काहून येऊन झोपायचं? व्यवस्थित जसं सहन होईल तसं उठायचं. महाराज या झोप नावाच्या विकारात दुसरं काहीच नाही. कमी लेखणं नाही, दुसऱ्या स्वतःला कमी समजणं नाही, कामासारखा दंभासारखा कोणताच विकार नाही. तरी हा झोप नावाचा विकार सुद्धा परमात्मा तर दूरच ठेवा, अगदी साधनेपासून सुद्धा आपल्याला दूर करतो. साधनेपासून कथेचं श्रवण सुद्धा बरोबर होऊ देत नाही, आपल्याला भक्ती बरोबर होऊ देत नाही, कीर्तनात बरोबर बसू देत नाही, असा हा विकार आहे. तर या विकारांवर आक्रमण करून त्या विकारांची पाठ टेकवणं आणि आपल्याला विजय प्राप्त करून घेणं हा आहे पराक्रम. परान दुसऱ्यांना. आणि इथं काही जे वास्तव शरीररूपी शत्रू आहेत त्या शत्रूंना दाबायचं आणि विजय प्राप्त करायचा, तर हा तर काही भागवताचा मतितार्थ भावार्थ नसेलच. जे विकार आहेत त्यांचीच पाठ टेकवणं. तर त्यामुळे सूतजी शौनकजी विचारतात, आम्हाला अशी कथा सांगा की ज्यामध्ये सार आहे, पराक्रम आहे, म्हणजे विकारांवर विजय प्राप्त केलेल्या कथा आहेत. कामावर विजय प्राप्त केलेली कथा आहे, क्रोधावर विजय प्राप्त केलेली कथा आहे, मद मत्सर अहंकार दंभावर विजय प्राप्त केलेली कथा आहे. अशा मला कथा सांगा की एका विकारावर ज्यांनी विजय प्राप्त केला. मग आपण जर निवडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप अशा प्रकारच्या यातून कथा सापडतील. आपल्याला प्रसंगी तर त्या पाहायच्याच आहेत, या श्लोकावर एवढं नको थांबायला. पुढचा अर्थ होतो अगदी साधा, मलाई.
तर मलाई म्हणजे सार, याचं काही जास्त स्पष्टीकरण करायचं काम आहे अशातला प्रकार नाही. सार, कथा सार, सार म्हणजे मलाई. जेवढ्या कथा असतील त्या सगळ्या कथेंचं, जेवढ्या कथा त्या सगळ्या कथेंची मलाई मलाई आम्हाला तुम्ही सांगा. काम जिंकलेल्या कथा, क्रोध जिंकलेल्या कथा, अज्ञानावर विजय प्राप्त केलेल्या कथा, भगवंताची भक्ती अगदी अंतरंग रूपाने करणं केलेले भगवत भक्त, त्यांचे आदर्श चरित्र, या सगळ्यांमध्ये विशेष विशेष असणारी जी मलाई आहे थोडक्यात तीच आम्हाला सांगा. दुसरं सांगून आमचा वेळ घालवू नका. मलाई महाराज, अजून काय मलाई सांगायची तुम्हाला सांगा ना. ज्यांनी गर्भात भगवंताचं दर्शन केलं, कुठेही आपण पाहिलो तर आपल्याला उपदेश कधी करतात. मुळात वयच आपलं, आपण 4, 2, 5, 6 वर्षाचं असेपर्यंत आपण भगवंताच्या कायद्यातच बसत नाही. पाप केलं, आता सरकारच्या कायद्यामध्ये 18 पर्यंत बसत नाही. 18च्या आत जर गुन्हा केला तर त्याला बाल गुन्हेगार म्हणून छोटीशी काही नॉमिनल सजा देऊन त्याला कुठंतरी ठेवल्या जातं आणि त्याला सोडून दिल्या जातं. आता मागणी केली सरकारला किंवा 18च्या ऐवजी हे वय 16 असावं. मलाही खूप पटलं, ते 16ही नसावं, 13-14च असावं. घरातले संस्कार नसावे का? 12-13 वर्षाचे पोरं कीर्तनात येऊन 6-6 वर्षाचे पोरं धोतर नेसून मागतात आणि कीर्तनामध्ये उभे राहतात. मग संस्कारच आहेत की नाही? कारण 12-13-14-15 वर्षाचा पोरगा जर गुन्हा आणतोय, बलात्कारासारखे जर गुन्हे करत असेल तर त्याला लहान कशामुळे म्हणता? त्याच्या आईबापानं काय संस्कार टाकले त्याच्यावर? मग त्या मुलाला जर लहान म्हणत असाल तर त्याच्या आईबापाला सजा द्या. संस्कार टाकले नाही म्हणून तुम्ही कुसंस्कारित राहिले, त्यामुळे मुलगा असा झाला. आणि संस्कार टाकणं हे आईवडिलाचं काम आहे. जो कॅरिक्युलम, जो अभ्यासक्रम शाळेला दिलेला असतो, मास्तरांनी जर तो वेळेतच पुरा केला नाही तर साहेब त्या मास्तरांना पनिशमेंट करतात, त्रास देतात, पीडा करतात, सजा देतात, पगार काढतात, अपशिंडी लावतात, काय काय त्रास द्यायचा तो देतात शिक्षणाचे अधिकारी. मग आई बाप जर पोरांना सुसंस्कारित करत नसतील तर त्यांच्यासाठी सजा देण्याचं काही विधान पाहिजे की नाही? एवढं करणं शक्य नसेल तो भाग वेगळा, पण ज्या आईवडिलाचे मुलं गुन्हा करतात त्या आईवडिलाच्या संबंधात तरी काही ना काही विचार करायला पाहिजे. हा काय गुन्हा? बाप रे बाप, चोऱ्या, लाखो करोडो रुपयाच्या चोऱ्या, बँक फोडतात 17-15 वर्षाचे पोरं, बाल गुन्हेगार म्हणून त्यांना सोडल्या जातं. तर मानव निर्मित कायदा 18 वर्षाला एक दिवस जरी कमी असला तरी त्याला सूट देते, त्याला मुभा देते. आणि भगवंताच्या कायद्यात सुद्धा आहे थोडासा तो नियम, मला वाटतं मांडव्यांनी बदलवला होता. कारण मांडव्यांनी लहानपणीच त्या पक्षाला काटा खोवला, त्यामुळं यमराजानी धर्मराजांनी त्यांना सुळावर देण्याची सजा दिली. मांडव्यांनी विचारलं तर म्हणे, महाराज तुम्ही वयाच्या 5 वर्षाच्या आत हा गुन्हा केलेला आहे, त्यामुळे नाईलाजानं मला ही सजा द्यावी लागली. मग भरपूर भांडण झालं आणि मांडव्यांनी वय वाढवून घेतलं. मग तेव्हापासून आता आपल्याला थोडीशी परवानगी आहे. 6-7 वर्षाचं होईपर्यंत पाप केल्यास शास्त्र सुद्धा पाप लागू देत नाही. हा, हे जरी मान्य आहे की 6 वर्षापर्यंत पाप लागत नाही, पण 6च्या आत परमात्म्याचे दर्शन केलेले भगवत भक्त आहेत. महाराज, या सगळ्या कथेची मलईच आहे की नाही? एखाद्या म्हाताऱ्यानं देव भेटवला, मोठी कथा सांगितली 10 पानाची, मान्य आहे, चांगली आहे. म्हाताऱ्यानं देव भेटवला, म्हाताऱ्यांना आदर्श वाटेल. एखादा म्हातारा आहे, त्यानं भगवंताचं दर्शन केलं, मान्य आहे. अज्ञानाची निवृत्ती केली, मान्य आहे. या कथेलाही आम्ही आदर्श मानू, किंवा याला वय गेली पण सोय आली असं म्हणण्याचा प्रसंग नाही आला. यानं म्हातारपणात का होईना भगवंताचं दर्शन केलं, पण महाराज थोडा विचार करा. मानवीय कायदा जाऊ द्या, जो ईश्वरीय कायदा आहे की जो 6-7 वर्षापर्यंत आपल्याला पाप कृत्य घडलं तरी पापी मानत नाही, त्या वयामध्ये जर कोणी भगवंताचं दर्शन करत असेल तर या कथेला, भगवत भक्तांच्या जेवढ्या कथा असतील त्या कथेची मलईच म्हणाल की नाही तुम्ही? म्हणजे आलेली वर जी दुधावर मलाई आहे तीच म्हणाल की नाही तुम्ही? प्रश्नच नाही, म्हणावं लागेल. ध्रुव भक्त प्रल्हाद, करा विचार. काय ध्रुवांचं साधना करत होते, छोटे छोटे पावलं, एका पायावर उभं राहून साधना करत. एका पायावर उभे राहिले, 5-5.5 वर्षाचं वय, एका पायावर उभे राहायचे आणि भगवंताचं नामचिन्ह राम 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 म्हणत राहा. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारदाने पेटवलेले दिवे होते ना, तर मंत्र म्हणायचे. मग एक पाय सोडून जेव्हा दुसरा पाय त्यांना आता थकायचा, तर मग हा पाय उचलायचा बुवा, म्हणून तो पाय उचलून हा पाय जेव्हा जमिनीवर टेकवायचे तर जमीन दोलायमान व्हायची, खलखल 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 हालायची. पृथ्वीला सहन नव्हतं होत तो पाय हलवण्याची क्रिया सुद्धा. एवढं भयंकर त्यांच्या तपामध्ये शक्ती निर्माण झाली होती.
इंद्राबिंद्राने केलेले कष्ट तर किती काही आहे, त्याचा काही विषयच नाही, त्याचं तर काही मानलंच नाही. पण पृथ्वीला सुद्धा दोलायमान करण्याची पावर ज्यांच्या तपात आहे वयाच्या 5व्या-6व्या वर्षी, या कथेला भगवत भक्तांच्या कथेची मलाई नाही म्हणणार. याचे पुढे त्याला भक्त प्रल्हाद किती प्रयत्न केले महाराज हिरण्यकश्यपूने मारण्याचे. राम रे राम, स्वतःच्या बहिणीला अग्नीमध्ये बाळाला घेऊन बसायला लावलं. बसा झाला, भग 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 महाराज अग्नी पेटवली. हा 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 हा, ती हसायला लागली. वरदानाच्या विरोधामध्ये कार्य केल्यामुळं त्या आगीने तिलाच पेटवलं, ती जळून राख झाली. प्रल्हादजी जसेच्या तसे. विष पाजलं जशीच्या तसे, डोंगरावरून कडेलोट केलं जशीच्या तसे, समुद्रामध्ये फेकलं जसेच्या तसे. महाराज एवढे अपराध केलेले आणि शेवटी हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत स्तंभामध्ये प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर काय, हिरण्यकश्यपूला घेतलं आणि टरटर फाडून टाकला, खलास केलं, मारलं. भगवंत तरी शांत होईनात, म्हणून शांत करण्यासाठी भरपूर जणांनी प्रयत्न केला. ब्रह्मदेवानी प्रयत्न केला, भगवंतानी सिंहाचा आवाज काढून परत पाठवलं. मग शेवटी लक्ष्मी मातेला आणलं की बा पत्नीचं तरी ऐकतील. लक्ष्मी मातेला सुद्धा एकदा परमात्मा घुरगावले, लक्ष्मी माता सुद्धा परत अशा प्रकारे गेली. मग शेवटी सर्वांना वाटलं ज्याच्यासाठी अवतार धारण केला त्याच्यामध्ये ही पावर असेल, म्हणून भक्त प्रल्हादाला पुढे केलं. प्रल्हादजी गेलेत, नरसिंहाने उचललं, मांडीवर घेतलं आणि प्रल्हादाच्या चेहऱ्यावर याचना दिसायला लागली, काहीतरी मागण्याची इच्छा. नरसिंह भगवंताला एक विशेष वाटलं. प्रल्हादाचे शब्द आहे नसभृत्या सवय बनिक, पुढे असतील थोडे या वयाच्या, पण आहेत नसभृत्या सवय बनिक. जो भगवत भक्ती करत असताना जर देवाला काही मागत असेल तर नसभृत्य, तो भगवंताचा भृत्य म्हणजे सेवक नाही, सवय वणिक, तो तर धंद्यावाला आहे, व्यापारी आहे. एक नारळ फोडतात महाराज बाया आणि पोरगा पास व्हावा म्हणतात. काही थोडंसं तर क्रम, मनाला काही लाजबीज थोडीशी तर वाटायला पाहिजे की नाही बरं. पोराला अभ्यास करायला लावायचा, काठ्या मारून हे करायला. पोरग तुमचं ऐकून नाही राहिलं, अहो आम्ही त्याला अभ्यासाचं म्हणतो पण ते ऐकत नाही. मग पोरग ऐकत नाही, देवाला कशात नांदी लागता. ज्याचं त्याचं कर्म त्याच्या संग आहे. मोह तर कधीच कोणात ठेवू नये. जो अधपतनाला जातो त्याच्या कर्मानं जातो. अंतकरण कोमल असल्यामुळे थोडासा रड येईल पाहून तेवढ्यापुरतं वाटू द्यावं, जमेल तेवढी सेवा करावी. पण अंतकरण दुखवून त्याच्या मागं आपणही लागू नये. त्यानं पाप करावे, त्यानं अभ्यास न करावा, व अजून मुलगं सोडून दुसरं कोणते घ्या परिवारातले, त्याईनं पाप करायचे आणि त्याईनं द्यायचे पाप भोगत असताना आपण आपल्याला खराब का वाटवून घ्यायचं. मरू देत त्यांना, याच्यापेक्षा पलीकडे मेले असते तरी काही नाही. हा, नाते बिते लागत असतील, जमेल तशी सेवा करा. आपण काय त्यांना आपण सजा नाही द्यायची. का नाही द्यायची, कारण सजा देणं हे आपलं काम नाही, ईश्वराचं काम आहे. एखाद्यानं पाप केलं आणि त्याच्या पायाला ठेच लागली, डॉक्टर म्हणते गुडघ्यापासून कापावा लागतो. ते जर तुमची आई लागत असेल सेवा करा, मनामध्ये इच्छा करा की देवा हे बरोबर कर. पण एवढं काय, आता ज्याचं जे कर्म आहे तो भोगून राहिला, तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा, खूप खूप सेवा करा. तुम्ही मनात नका म्हणू असं केलं होतं पाप आलं भोगायला, केलं होतं पाप आलं भोगायला. मग आईविषयी जर तुम्ही असं बोलत असाल तर मग तुम्ही हे पापच करून राहिले. तुमचं कर्तव्य तुम्ही पार करा, जमेल तेवढी सेवा करा, पण गुंतून नका राहू, मनानं जाऊ द्या, सेवा करत राहा. पण मनात वाटू नये द्यायचं की याला कसं झालं, हे तर कोणाविषयीच वाटू नये. अगदी कधी कधी तर एवढे विचार पुढे जावे की आपल्या शरीराविषयीच आपल्याला वाटू नये, मरले का. थोडासा जर विचार केला, जास्त नाही स्थिर होणार, पण एका सेकंदापुरती तरी वृत्ती स्थिर होईल आपली. ही त्रास झाला होऊ दे, बरं आहे. कर्जातून जर आपण मुक्त होत असू तर बरं वाटावं का खराब वाटावं, बरं वाटावं. एखाद्या व्यक्तीचे आपल्याकडे 200 रुपये आहेत आणि आपण जर त्याला 100 देत असू तर आपल्याला आनंद वाटावा की आपले 100 कटले. महाराज या इहलोकामध्ये जर आपल्याला पीडा होत असतील ना तर मनोमन धन्यवाद द्या. कसं का होईना जगून राहिलो, स्थिर राहून राहिलो, नामस्मरण करा भरपूर आणि मनाला समजून सांगा बरं झालं. मागच्या जन्मातलं काही पाप असेल, मस्त अगदी क्लीन होऊन राहिलं, स्वच्छ. एकूण नामस्मरणही चालू आहे. नामस्मरण चालू असताना जर तुम्हाला परत जर रोग होत असेल तर समजून चला ही दिवाळी आणि दसरा एकाच दिवशी आली. पुण्य करतोय, नामस्मरण करतोय, ही दिवाळी आहे, तरी तुम्हाला रोग होऊन राहिला, दसरा आहे. महाराज नामस्मरणानंही पाप जातं, रोगानंही पाप जातं.
पाप असल्याशिवाय रोग थोडी येतोय. आणि जर याची रोग झाला त्यावरती पाप जाणार. नामस्मरण करता यानंही पाप जाणार. किती तुम्ही 2-2 साबणाने धुतल्या जाऊन राहिले. रोजचे कपडे आपण साबण लावतो धुवून टाकतो. रोजचे काय कालचं काय मळलेलं नाही काही नाही. आपण बसणं व्यवस्थित आहे हे आहे त्यामुळे काही मळलेलं नाही आपल्याकडे. साधा साबण लावतो पुसून धुवून टाकतो. आणि जर दिवाळीच्या वेळेस जेव्हा आपण कपडे धुवायला काढतो गदळ्या गादळ्या दुलया खोळा खाळा ह्या त्या साबण लावून धुतो का नुसतं त्याला भिजत घालतो. भिजत घालून मग परत साबण लावतो. जे लावण्याजोगे आहेत कपडे ते अशा पद्धतीनं धुतो. म्हणजे जे भरपूर जुनं आहे त्याला 2 पद्धतीनं धुतो. आणि एवढ्यावरही जमलं नाही तर हातात मुंगरी घेतो. ठेचा दनादन दनादन. आणि हे ठोकणं झाल्यावर परत जर माऊली जर चांगली शक्तिशाली असेल तर ह्या कळाला ना किलोमीटरवर आवाज जाते. आणि ते असं नाही आदळत. हे पंढरपुरातल्या बायाला काय माहित नाही. ते खेड्यातल्या माहितीये का असं घेऊन आणि फिरवून आणि फिरवून कोणते कपडे पण दिवाळीचे रोजचे कपडे घरी जाऊन तसं करसाल नाही तर फाडून टाकान. काय काम आहे काल नेसलेलं. कुठे शेतात चाललो आपण व्यवस्थित अंथरलेलं असते स्टाईल फरच्या आहेत बसायला एवढं काही काम नाही. दिवाळीचे कपडे एक तर निर्मात भिजत घालायचे. नंबर 2 त्याला साबण लावायचं. नंबर 3 त्याला मुंगरीनं कुटायचं. आणि एवढं झाल्यावर जर पावर उरली आपल्यामध्ये तर फिरवून तसं महाराज आपण पुण्य करून राहिलो. निर्मात भिजत घातलं. रोग झाला आपल्याला साबणानं धुणं लावलं. तो रोग काही रोग होतात पण शांत असतात. पीडा नाही देत त्रास नाही देत. पण काही रोग पीडा देतात. जर पीडा द्यायला लागले तर समजून चला मग मोगरीनं कुटणं सुरू झालं. काय होऊन राहिलं. साबण लावा निरमा लावा मोहरीने कुटा का तुम्ही आदळा याचा फळ एकच आहे. तो कपडा जेवढा जास्त हाणला जाईल तेवढा तो जास्त शुद्ध होतो. त्यामुळे या संबंधात अधिकच चांगलं वाटावं. त्यात कोण म्हणावं साधूच डोकंच दुखत पाठच दुखते हाच रोग झाला तोच रोग झाला. मग याला म्हणायचं फिरवून आदळणं लावलं ह्या करणं लावलं. एकदम क्लीन चिट मिळणार तुम्हाला. शुद्ध होऊन जाणार. आनंदाची गोष्ट आहे ही. आपण काय सांगत होतो प्रल्हादाविषयी की महाराज एवढं सगळं नसवृत्त्या सवय वणिक. त्याला सेवक नाही म्हणत. तो वणिक आहे व्यापारी आहे धंद्यावाला आहे तो जो भगवंताला मागत असेल. महाराज कितीही पीडा जरी झाल्या तरी सुद्धा मागायचं नाही. आणि आज प्रल्हादाच्या चेहऱ्यावर मागणी दिसून राहिली. आश्चर्यच वाटलं भगवंताला. तुकाराम महाराजांचा गाथा बुडवल्यावर तुकाराम महाराज अनशन करून बसलेत. भगवंतांनी कोरड्या वह्या पाण्याच्या बाहेर काढल्या तुकोबारांच्या हातामध्ये दिल्या. तेव्हा तुकोबारांनी ते पाहिलं महाराज कोरड्याच्या कोरड्या वह्या. मी एवढे दिवस बसलो. तुकाराम महाराजच्या डोळ्यातून धडधड धडधड अश्रू आले. आणि तुकाराम महाराजांनी प्रतिज्ञा केली देवा आता इथून पुढे मी खुनगाड बांधतो की मी कधीच तुला म्हणणार नाही मला मदत कर. सुखे पिडवत दुर्जन सुखे कापत माझी मान. तुकोबारा म्हणतात माझी मान कापून कोणा दुश्मनाने जर ठेवली इथून पुढे तरी मी तुला म्हणणार नाही की मला मदत कर म्हणून. का माझ्या देवाला त्रास होतो. नसवृत्त्या असवै वणिक. जो मागत असतो तो व्यापारी आहे तो भक्त नाही असे तुकोबाराय म्हणतात. हे तो प्रल्हादच्या चेहऱ्यावर मागणी दिसून राहिली. मला आश्चर्य वाटलं. आणि त्या प्रल्हादाला विचारतात का रे तुला काय मागायचं आहे. प्रल्हाद म्हणतात देवा मला एकच मागायचं आहे. काय मागायचं आहे. देवा मला एकच मागायचं. हो माग ना एक काय तू 10 मागू शकतो तो नाही विषय काही. पण तू मागण्याची इच्छा करतोय मला आश्चर्य वाटतं. काय मागायचं आहे बोल ना. काही नाही महाराज देवा भगवंता माझ्या वडिलाला मुक्त करा. माझ्या वडिलाला नरकात घालू नका. म्हणजे एवढा प्रल्हादाला दिलेला त्रास. महाराज शाळेची फी नाही भरली बापानं. शाळेची फी नाही भरली बापानं. तो पोरं म्हणतात जरा दमधर माझ्या हाताखाली ये होऊ दे मोठा मग बघतो तुझ्याकडं. वरून बाप मारतो खालून पोरं पायाच्या अंगठे जमिनीमध्ये खोवतात. म्हणजे कानाखाली मारू शकत नाही म्हणून अंगठे जमिनीमध्ये असे पाय हात गोळा मोळा तोंड बिंड असं वाटतं का हा पोरगा गच्ची धरते काय. आमच्या चुलत भाऊ तर आमच्या चुलत्या इटकर घेऊनच पळाला. मारतं म्हणे मला इटकर घेतलं आणि मागं लागला त्याच्या. माझा अशी का असं परिस्थिती आहे. आणि भक्त प्रल्हाद आला कानाखाली मारली हातात काठी घेतली असा त्रास नाही. प्रत्येक पिढा जीव घेणी
प्रत्येक पिढा जीव घेणे, प्रत्येक पिढा आत्मघाती होती. तरी प्रल्हाद म्हणतो की माझ्या वडिलांना नरकात घालू नका, त्यांना मुक्त करा. महाराज खरं सांगा, लहान वयात एक तर भगवत प्राप्तीची साधनाच विशेष एक. नंबर 2, एवढ्या लहान वयामध्ये भगवंत प्राप्त व्हावा. 2 नंबर 3, भगवंत प्राप्त होऊन एवढ्या लहान वयामध्ये ज्याने आपल्याला अनंत वेदना दिल्या त्या बापाच्या उद्धाराची याचना देवाजवळ करतो, स्वतःसाठी काहीच मागत नाही. महाराज एवढ्या लहान वयामध्ये एवढं सगळं कळणं, जेवढ्या भगवत भक्तांच्या कथा असतील त्या सगळ्या कथेची ही मलई नाही म्हणता येणार का, हा विषय आहे आपला. जेवढ्या कथा आहेत त्या सगळ्या कथेची मलई नाही म्हणता येणार या कथेला, ही मलाई कथा आहे. साय जशी दुधावर यावी ना तशा स्वरूपाची ही कथा आहे. महाराज याच्याही पुढे चला भागवतामध्ये. भक्त प्रल्हाद ध्रुवबाळ याही पलीकडली कथा सांगतो. प्रल्हादाने वयाच्या 5व्या वर्षी देव मिळवला, मान्य आहे. ध्रुवाने वयाच्या 5व्या-6व्या वर्षी भगवंताची प्राप्ती करून घेतली, ही कथा मलाई आहे, मान्य आहे. पण महाराज ह्या सगळ्या मलाया गोळा करायच्या आणि ह्या मलाया शिजवायच्या आणि त्याच्यावर पलत मलाई येऊ द्यायची. आणि ती मलाई म्हणजे आमच्या परीक्षित राजाची कथा. कधी भेटवला हो यांनी देव? वय किती होतं परीक्षिताचं देव दिसला देवा? किती होतं वय? कमीत कमी 10 वर्ष, 1 वर्ष, 6 महिन्याचं वय नाही, मग 2 महिन्याचं वय, 15 दिवस तरी झालते का जन्माला येऊन? 8 दिवस तरी झाले होते का? 1 दिवस तरी झालता का सकाळी जन्माला आला आणि संध्याकाळी भगवंताचं दर्शन झालं? नाही, आईच्या गर्भात परमात्म्याचं दर्शन केलं. या 5-6 वर्ष की भगवत भक्ताची दूध रूपी शिजवायला ठेवायचं आणि त्याची साय काढायची. ती साय कोणती निघल माहित आहे ना? ती निघल परीक्षितीची साय, सार मलाई आहे ही. एवढ्या भगवत भक्तांच्या आम्हाला अशा कथा सांगा तुम्ही की ज्या सार रूप आहेत, ज्या मलाई स्वरूपाच्या कथा आहेत. महाराज परीक्षितीने परमात्म्याचं दर्शन गर्भात केलं. परीक्षिती नाव कशामुळे ठेवलं? आपलं नाव आपली आत्या ठेवते, काही नसतं त्याला. आपली आत्या ठेवते, त्याला काही अर्थ नाही, त्याला काही नाही. काय जे आवडन ते, कोणी गोमा कोणी सोमा कोणी, काही त्याला नसतं भावार्थ. आणि महाराज परीक्षिती जन्मतावर रडायला लागले. का रडतात? हिच्याजवळ दे गपचिप राहीना, तिच्याजवळ दे गपचिप राहीना, कोणाजवळ गेल्यावर गपचिप राहीना. महाराज इकडं पहा रडायचा, कोणतीकडे पहा रडायचा, ज्याच्या तोंडाकडे पाहिजे तिकडे बघून रडायचा. आणि त्या अनेकांमध्ये आमचा किसनाबा होता. नुसतं पाहिलं महाराज पांडुरंगाकडे, कृष्णाकडे, पाहता बरोबर परीक्षिती गुदगुद गुदगुद हसायला लागलं. एवढं सबाळ जन्मता बरोबर त्याला कळालं मला हे कोणीच परिचित नाही, सगळे अपरिचित आहेत. हा, माझ्या परिचयाचा फक्त हा दिसून राहिला. ज्याच्या हातामध्ये गदा होता तसं चक्राने त्या भगवंताने रक्षण केलं. पण गदा एवढा जोरात फिरवला की तो गदा न वाटता ते चक्र वाटायला लागलं. वेळ्या जोरामध्ये फिरवलं होतं. हाच तो आहे परीक्षणम करोति स परीक्षित. परीक्षित पदाचा खरा अर्थ ते परीक्षण केलेलं, कबूधावी धरलं. तक्तवतो निष्ठा प्रत्यय जर लावलं याला तर निष्ठा प्रत्ययाच्या दृष्टीने त्याचा अर्थ ते परीक्षण केलेला. म्हणजे जो भगवंताचं परीक्षण करून राहिला तो परीक्षित गर्भात परमात्म्याचं दर्शन केलं. आता खरं सांगा, मानाल की नाही की ही कथा सगळ्या कथेची मलाई आहे म्हणून? आता मी तुम्हाला अजून एक मलाई सांगतो. ही शिजवायला ठेवायची, ही शिजवायला. एक तर मलाई काढली. ही भगवंत ज्या गायीचं दूध पेतनं म्हणतात मत्स्यगंधा, जे 1000 गायीचं दूध काढून 100 गायीला पाजत, 100 गायीचं दूध काढून 10 गायीला पाजत, आणि 10 गायीचं दूध काढून ज्या गायीला पाजत ती मत्स्यगंधा, आणि त्या गायीचं दूध भगवंत प्यायचे. म्हणजे असा अर्क प्यायचे. म्हणजे गायीचंच दूध तर एक तर अमृत आहे. 1000 गायीचं 100 गायीला, 100 गायीचं दूध 10 गायीला, आणि 10 गायीचं दूध ज्या एका गायीला पाजत त्या गायीचंच दूध फक्त भगवंत पेत होते. छान दूध, एकदम सुगंध यायचा. आणि यशोदा जेव्हा भगवंताला मांडीवर घेऊन बसलेली होती आणि दूध उतू गेलं म्हणून देवाला खाली ठेवलं आणि यशोदा पळाली, तर ते दूध कोण्याही गायीचं नव्हतं. एवढ्या तेवढ्या दुधासाठी यशोदा पळेल का बरं? साधं गणित पाहणं. हिच्या घरी का दुधाची कमी आहे? सोन्याला ठोकर मारायची, तांब्यासाठी पळायचं, अशी कधी यशोदा कळेल बरं? ती पुत्ररूपाने तिला देवभिव करत नव्हता यशोदेला की हा देव आहे आणि ब्रह्मांडाचा नायक आहे आणि ब्रह्मांडाचा पती आहे, हे तिला काही नव्हतं कळत. पण तरी पुत्र म्हणून सुद्धा यशोदेचं खूप प्रेम, 80 च्या पुढचं पोरग, खूप प्रेम होतं भगवान श्रीकृष्णावर. त्यामुळे असं काही नाही की
की यशोदा देव मानत नव्हती का? देव नाही, पोरगा मानून सुद्धा खूपच प्रेम करत होती ना. पण का पळाली? दुसऱ्या गाईचं दूध असतं तर मैयाजी गेल्या नसत्या. जाण्याचं कारण फक्त एवढंच आहे की ते दूध त्या गाईचं होतं की ज्या गाईचंच फक्त भगवान श्रीकृष्ण पित होते. म्हणजे घरच्या बाबतीत हा नियम होता फक्त, बाहेर काही नाही. बाहेर म्हशीचंही चालत होतं. काही काही महाराज लोकांचे नियम असतात ना, चहा पितच नाहीत, चहा पितच नाहीत. आणि घरी त्या चहात दूधच नसते. मग आपल्याला आपसं काढते, असं वाटते बिना दुधाचा पित असतात. म्हणजे घरी त्याला दूध तर नाहीच नाही, चहामध्येही दूध नाही सापडत. आमच्याकडे एक महाराज, अरे बाप बाप बाप, बोलायला म्हणजे मी त्यांची निंदा करतो असं नाही, वास्तव घडलेली. आम्ही असं असतं, माझ्या तसं असतं. त्यांची बोलण्याची पद्धत पुढचा भिजून टाकतात सगळे. आणि मस्त व्यवस्थित चर्चा, दूध बीध हे ते, म्हशीचं नाही गाईचं चालणार. आणि घरी आमच्या लोकांनी पाहिलं, मी जरी नसलं पाहिलं तरी, तारीख घ्यायला गेले, ते स्वतः बी बिना दुधाचा चहा यांच्या देखत पेल. त्यांना का माहिती यांच्या गावात आपण असं बोललेलो आहो. स्वतः लोकांना सुद्धा बिना दुधाचा चहा दिला, म्हणे दूध नाही वगैरे वगैरे असं असतं. तर आमच्या भगवान श्रीकृष्णाचं तसंच होतं. घरी बापा 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 काय आठवून घेणार. ओ यशोदा पुढे आणायची, किसना एवढंसं लोणी खाणार आहे, एवढंसं खाणं काय देशील मग तू मला? अरे मग मी तुला दुसरा लोण्याचा गोळा दिला, असं दोन्ही तूच खा, मला हाही नकोय तूही नको. अरे कृष्णा खाणं. मग आई सांगायची, कृष्णा हा लोण्याचा गोळा जर तू खाल्ला तर तुझी शेंडी वाढन. कृष्ण मग हा शेंडी वाढन. मग जमलं म्हणे, शेंडी जर वाढत असेल तर ठीक आहे, त्या गोळ्यातला एक घास घेत, एक घास खायचे. खाणं झाले की का ग आई, शेंडी तर अजून जेवढीच्या तेवढीच आहे. अरे लगेच वाढत असते का? हा लगेच वाढत असेल तर आपण खातो, नाही तर नाही खात. लहानच आहे, लहानपणासारखं. मग कधी कधी आई म्हणायची, कृष्णा घे बरं लवकर खाऊन, घे बरं लवकर खाऊन. मी नाही खाणार. नाही लवकर खाऊन घे. का? बळू गेला नदीवर गायलाय तो, मी त्याला काम सांगितलं आणि मग तो तुला माहिती आहे तुझ्या यातलं खाते, तू भरो भरो खाऊन घे, त्याच्या आधी आपण खाऊन घेऊ. आणि झालं. नाही आई, भाऊ भावानं वैर नसते करायचं, चांगलं वागायचं असते. लहानच तो, आता ब्रह्मांडात त्याला काय कोण फसवा. आई भावा भावानी चांगलं वागायचं. का रे मग माती खाल्ली होती तेव्हा काऊन म्हणजे बळराम दादा खोटं बोलितो? मग तुला नाही नाही, भावा भावाचं नातं मला कळते, दादा येडा आहे, त्याला कुठं समजते, तो खोटा बोलते. तो माझ्या विरोधात जरी वागला आहे तरी मी कसं वागू? अगं आई, कुत्रा आपल्याला चावलं म्हणून आपण कुत्र्याला चावायचं असते का? आई म्हणे, भाऊ बरोबर आहे, खाशीन तर खा. याला घरचं नव्हतं गोड लागत. बाहेर मग चोरी करून, चिखल करून, उष्ट सगळा चिखल तुडवून, एखाद्याच्या इथं जर लागल्याला पळून जाऊन त्याच्या पाठीचा गोळा घ्यायचा आणि खायचा, कारण आंघोळच केलेली असायची. असं सगळं महाराज परमात्म्याचं काम. विषय कुठून निघाला होता आपला पहा, दुधावरून निघाला की मी तुम्हाला, एकतर आपण दूध तपवलं, मलाई काढली ध्रुवा आणि प्रल्हाद, परत ती मलाईच तपवली आपण आणि त्याची मलाई काढली परीक्षिती. आता या मलाईपासून तयार झालेली मलाई तापवा आणि अजून एक मलाई काढा त्यातून. 1000 गायाचं दूध 100 गाया, 100चं 10, 10चं 1 म्हणून उदाहरण म्हणून तो विषय दिला होता. तर परीक्षितीला भगवंताचं दर्शन झालं. कुठं? म्हणे गर्भात. आता थोडा बारकाईनं परीक्षण करा. गर्भात दर्शन झालं. हो. परीक्षिती कोण आहे? कोण आहे? म्हणे माणूस आहे. असं म्हणजे देवाचं दर्शन माणसाला झालं. माणसाला तर देवाचं दर्शन होतच असते. मनुष्यानं साधना केली, हे देह भेटणं हे अगदी विशेष आहे. मानव देहाला जे म्हणतात ना, मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. महाराज, मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुषाचा संश्रय म्हणजे संगत, हे अतिशय विशेष अशा प्रकारचा प्रारब्धानं पुण्याने भेटत असते. त्यामुळे मनुष्य शरीरामध्ये भगवंताचं दर्शन झालं, यात काय विशेष आहे? होतच असते. अरे पण लहान होता. हो, लहान असलं तरी शरीर कोणतं आहे? माणसाचं आहे ना. हा म्हणे बरोबर आहे. महाराज, आमच्या भागवतात अशाही कथा आहेत की जनावराला भगवंताचं दर्शन झालं. महाराज, जडभरत राजा हरणीच्या गर्भात असताना एकादशीचा उपवास करत एकादश धरत होते. एरवी तर त्यांचा जन्म कुठं झाला आपण काय सांगितलं होतं पहा, कोण्या पर्वतावर झाला. तिथून परत ते शालिग्राम नावाच्या क्षेत्रात आले. शालिग्राम नावाच्या क्षेत्रामध्ये जडभरत हरणीच्या रूपानं राहायला लागले की ज्या ठिकाणी शालिग्राम क्षेत्रामध्ये राहत होते तिथं परत आले आणि पडलेले पानं खात, झाडाचे तोडत सुद्धा नव्हते. आणि एकादशीच्या दिवशी तर काहीच नाही, कोरडं पान सुद्धा खायचं नाही. मग आता माणूस होता, पण हरिण तर प्राणी आहे.
प्राणी आहे, पशु आहे, पशुला सुद्धा भगवंताचं दर्शन होतं. या कथेला कोणती कथा म्हणाल? मलाई, दुधाची मलाई, मलाईची मलाई, त्याची ही मलाई. आणि अशा कथा आम्हाला तुम्ही सांगा की आम्हाला आमच्या अंतःकरणात भगवत भक्तीचं भरतं चढेल. अरे बापरे, हरण जर देवाला मिळवू शकते, आपण नाही मिळवू शकणार. गर्भामध्ये परीक्षिती भगवंताचं दर्शन करू शकतो, मग आपण नाही मिळवू शकणार. ध्रुव आणि प्रल्हाद लहानपणी परमात्म्याचं दर्शन करू शकतात, मग आपण नाही करू शकणार. ह्या मलाई स्वरूप कथा आहेत. म्हणून आम्हाला अशा कथा सांगा की ज्या सार 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 साराचं सार आहे. कथा सारम असा अर्थ आपण घेऊ शकतो शेवटचा. अजून महाराज कथासार या पदाचा जर आपण विग्रह असा केला, कथा अधिक असार बरोबर कथासार. कथा अधिक असार बरोबर कथासार. कथा अधिक असार. असार पदाचा काय अर्थ होतो? माझ्या कोशामध्ये जर आपण पाहिलं, असार म्हणजे हिनकस, बिना कामाचं, असा अर्थ आपण करतो. पण कोश याला परवानगी देत नाही एवढ्या अर्थाला. कोश म्हणते याचे दोन्ही अर्थ होतात. एक अर्थ होते मूल्य आणि दुसरा अर्थ होते निर्मूल्य. खूपच किंमत वाला आहे त्यालाही असार म्हणतात, आणि मुळीच किमतीचं नाही त्यालाही असार म्हणतात. अजून मजबूत आणि दुर्बल दोन्ही विरुद्ध अर्थ असार पदाचे होतात. सामर्थ्य आणि कमजोर दोन्ही विरुद्ध अर्थ असार पदाचे अर्थ होतात. हे कोशानं सांगितलेले अर्थ आहेत. आणि आम्हाला तुम्ही अशा कथा सांगा की ज्या कथेमध्ये मूल्यही आहे, निर्मूल्यही आहे. म्हणजे किंमत नाही, किंमत आहे. मग आता याचा अर्थ काय कराल? याचा अर्थ असा करावा लागेल, अमूल्य होता पण मूल्यवान झाला, ती कथा असार कथा. अमूल्य, मुळीच किंमत नाही, आणि मूल्य भरपूर किंमत आहे, अशा जर कथा तर धुंदुकारीची कथा. सुरुवातला मुळीच मूल्य नाही, निर्मूल्य, कोणत्याच प्रकारची त्याच्या जीवनाला आहे किंमत. जन्मच बरोबर झाला नाही, एकतर माय कशी, त्या मायच्या बहिणीच्या पोटी जन्म झाला, कितवा आहे, 8वा 9वा 10वा 12वा कितवा नंबर आहे असा झाला. आणून दिला आईजवळ, ज्या आईजवळ तो राहिला बाळगला, ती आई धुंधुली, एकदम नालायक स्त्री. तिच्याजवळ अगदी मला मुलगा नको. का नको? तर चोरी झाल्यावर पोट घेऊन पळता येणार नाही म्हणून मुलगा नको. कशी स्त्री असल? अवघडच काम आहे. अलीकडे त्या टीव्हीवर आलं पा सावधान इंडियामध्ये, विज्ञानाने सांगितलं एक बाळ झालं की आईचं 1 सौंदर्य जातं. म्हणजे आईच्या सौंदर्याचे 10 भाग करायचे, आणि 10 भागात एक बाळ झालं की त्यातला 1 पॉइंट चालला जातो, 9 राहतात. असं विज्ञान सिद्ध ही गोष्ट आहे. सांगितलं मग एका बाईला, आता ती सुंदर होती दिसायला, मग कोणी म्हणायला लागलं बाई खूपच सुंदर दिसते ग, नजर लागून आहे ग, तिच्या तोंडावरून बोट काळा काळा मोड, आणि तिला झाला सौंदर्याचा अभिमान. ती सगर्भा झाली की औषध बिवषध घेऊन मुलं मारून टाकायची. असे 7-8 मुलं तिने स्वतःचे मारून टाकले. का? तर माझं सौंदर्य जाईल म्हणून. अशाही आया असतात. आई बापाचे लाज वाटतात काही पोरांना की आपली आई म्हातारी कशी तरी कपडे घातलेली दिसते म्हणून पोराईला लाजा वाटतात. अरे जेव्हा ती तरणी होती तेव्हा ती तुझ्यापेक्षा खूपच सुंदर दिसत होती. तुम्हाला 5-6 जणांना जन्म दिला, 1.1.1.1.1.1. जर 5 मुलाला जन्म दिला तर ती अर्धीच राहिली ना 10 मधली. मग आता एक तर तशीच ती अर्धी झाली 5 पोरांना जन्म दिल्यामुळं, आणि त्यात आता काळाने तिच्यावर आक्रमण केलं, वयही झालं, कशी दिसणार आहे? किती भयंकर काम आहे महाराज. बरं, पोरांना वाटते पोरं नालायक आहेत, पण आईने 5-6 गर्भपात केले. का? तर माझ्या सौंदर्यात कमीपणा येईल म्हणून. 1 सौंदर्य जातं. आणि हे त्या धुंधुलीलाही कोणातरी सांगितलं. त्यामुळे महाराज तिलाही वाटत होतं मला मुलगा होणं बरं नाही, मग फिरता येत नाही, खाता येत नाही. बाळ पोटात असताना खाण्यापिण्याचे नियम, बाळ जन्माला आल्यानंतर जोपर्यंत दुग्धपान करते तोपर्यंत आईला हजारो खाण्यापिण्याचे नियम, आणि या नियमानं तर माझी तब्येत खराब होऊन जाईल, हे नको खाऊ ते नको खाऊ, माझी तब्येत खराब होऊन जाईल, म्हणून महाराज तिनं बाळच नाही होऊ द्यायचं ठरवलं. जिला आई होऊ वाटत नाही अशा आईजवळ जर बाळ आलं तर ते मातृत्व किती पद्धतीनं प्रकाशित करणार आहे? तिचं मातृत्व काय कामाचं आहे? काय कामाचं आहे? असं ते झालं. धुंधुकारीचा जन्म झाला. आलं इकडे धुंधुलीवरून धुंधुकारी नाव ठेवल्या गेलं. अतताई लहानपणी सुद्धा बाहेर जायचं तर पोरांना मारायचा
खेळणं असं. नंतर तो खून करायला लागला. मोठा आल्यानंतर लग्न झालं तरीही 5 वेश्या घरामध्ये आणून ठेवल्या. वडील संतापून निघून गेले घर सोडून. 10व्या स्कंदाचं पारायण करत 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 त्यांनी आपला देह विसर्जित केला. आई भिवून पळाली. एका विहिरीमध्ये जाऊन धुंदुकारी सुद्धा धुंदुलीला सुद्धा विहिरीमध्ये जाऊन पडून जीव दिला गेला. म्हणजे आपोआप ती जाऊन पडली. महाराज पालीला एवढं भिवून राहिले. बसा बसा. राहू दे पोरा. बसा बसा. सगळेजण पालीला एकदा धन्यवाद द्या. नाही गेल्याबद्दल नाही हो, झोप सगळ्यांच्या गेल्यानं उडून. तर असा सगळ्या पद्धतीनं ज्याचं पालन पोषण केलं असा तो धुंदुकारी. त्याचं जीवन किती भयानक आहे बरं. जीवन जाऊ दे, जीवनानंतर जे मरण नावाची व्यवस्था आहे त्या मेल्यानंतर तरी त्याचं बरोबर झालं काय. भूत योनीला प्रेत योनीला जाऊन राहायला लागला. खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. एक तर जगला तेव्हा वेश्या घेऊन जगला. जगला तेव्हा आईबापाला त्रास देऊन जगला. जगला तेव्हा बाप आणि आई त्याच्यामुळे मेली. काय जीवनाला काही मूल्य आहे? निर्मूल्य जीवन आहे. बरं जीवनानंतर सुरू होते मृत्यूच्या नंतरचं जीवन. त्यानंतर तरी याचं बरं आहे का? प्रेत योनीला गेला म्हणजे तिथंही याचं खराब आहे. म्हणजे जगत असताना खराब, मेल्यावर खराब. या जीवनाच्या मूल्याचा जर विचार केला तर काही मूल्य दिसते? अमूल्य आहे, निर्मूल्य जीवन आहे. कोणत्याच प्रकारची याला किंमत नाही. पण जेव्हा गोकर्णाची भेट झाली, साधूचं दर्शन झालं की तिथून पासून जी जीवनाला सुरुवात झाली त्या जीवनाला जे मूल्य आहे त्याच्यासारखं मूल्य जगात नाही. धुंदुकारीची कथा भागवतात आली का? त्यानं वेश्या ठेवल्या म्हणून. धुंदुकारीची कथा भागवतात आली का? त्यानं आईबापाला मारलं म्हणून. धुंदुकारीची कथा भागवतात आली का? त्यानं चोरी केली म्हणून. धुंदुकारीची कथा भागवतात आली का? तो प्रेत योनीला गेला म्हणून. हजारो लोक आईबापाला त्रास देतात म्हणून काय भागवतात कथा आहे? भागवतात जर नाव येत असेल, लोक महाराज फरशीवर जर नाव टाकल्या जात असेल तर लाखो रुपयाचं दान देतात. जर आईबापाला मारल्यानं जर ग्रंथासारख्या अजरामर ग्रंथात जर नाव येत असेल की तच्च भागवते ददात, भगवंत म्हणतात की मी भागवत रूपाने आहे, यात जर नाव येत असेल तर मी आता व्यासपीठावर उठता बरोबर माझ्या आईबापाचा खून करतो. नाव जर येत असेल तर आईबापाला त्रास देणारं भागवतात नाव नाही आलं. गोकर्णाच्या भेटीनंतर जो त्यानं मोक्ष मिळवला त्यात महाराज आपल्यासारखे श्रोते करोडो मावतात. त्या 7 दिवसामध्ये एका दिवशी एका ग्रंथीचा मोक्ष होऊन 7 दिवसामध्ये मोक्ष प्राप्त झाला. आपल्याला 7 दिवस नाही, आपण 7 महाराज मातीत घातले तरी जिथल्या तिथंच आहे. 7 दिवसाची कथा नाही हो, 700 महाराजाच्या कथा ऐकल्या आपण. 7 नाही, किती? 700. तरी सुद्धा जैसे थे तैसेच काही फरक नाही, आपण जसेच्या तसेच आहो. तर आधीचं जीवन धुंदुकारीचं जीवन नाही, मृत्यूनंतर सुद्धा प्रेत योनीतलं जीवन हे निर्मूल्य आहे. कोणत्याच प्रकारची याला किंमत नाही. पण गोकर्णाच्या भेटीनंतरचं जे जीवन आहे, जे त्याची स्थिती आहे ते खूप अपूर्व आहे. त्याला मूल्यच मूल्य आहे. म्हणून मंडळी असार पदाचा अर्थ होते निर्मूल्य आणि मूल्य दोन्ही अर्थ होतात. मग आम्हाला अशी कथा सांगा की ज्या कथेमध्ये मूल्य नाही आणि मूल्य आहे. तर उत्तर आहे धुंदुकारीच्या जीवनामध्ये जर गोकर्ण हा जर मेन पॉइंट केला तर गोकर्ण भेटीच्या पूर्वीचं जीवन निर्मूल्य, कोणतीच किंमत नाही. आणि गोकर्ण भेटीच्या नंतरचं जीवन मूल्यवान, मूल्याचं मूल्य आहे. आणि अशा ज्या कथा असतात ना त्याच कथा सामान्य माणसाला तुमच्या माझ्यासारख्याला आदर्श असतात. आणि शौनकांना माहित आहे, शौनकांना या कथेची गरज नाही. शौनक महान आहेत. शौनक एवढे महान आहेत की अगदी विचारता सोय नाही. महान भगवत भक्त आहेत. शौनकांना या कथेची गरज नाही. शौनक जन्माला आले तसेच भगवत भक्त आहेत. पण
पण तुमच्या माझ्या सारख्यापर्यंत हे भागवत पोहोचणार आहे, म्हणून सूत महाराजांना विनंती करतात, आम्हाला अशी कथा सांगा, कथा असार, जी कथा असार आहे. असार आहे, असार म्हणजे मूल्यवान आणि मूल्यरहित, हा कोशानुसार अर्थ आहे. धुंदुकारीची कथा अगदी सूत महाराजांनी शौनकांचं ऐकलं आणि महात्म्यामध्येच अशा कथा सांगायला सुरुवात केली की ज्यात मूल्य आहेही आणि मूल्य नाहीही. हे शौनकांचे उपकार आहेत आपल्यावर की ज्यांनी असार कथेची पृच्छा केली. काय महाराज, साध्या साध्या शब्दांवर आपण आपल्या मनोकल्पित म्हणजे शास्त्राच्या आधारे जरी विकल्प आपण करत राहिलो तर किती भारी भारी विषय आपल्या नजरेमध्ये येऊन पडतात, असा एक अर्थ होतो. आता काही काही कथा अशा असतात की ज्यात आधी मूल्य नाही नंतर मूल्य आहे. काही काही कथा अशा असतात आधी मूल्य आहे आणि नंतर ते जीवन निर्मूल्य आहे, परत अंतमूल्यातच होईल तो भाग वेगळा. अशा कथा आदर्श वाटतात. जे जगत असतानाच महात्मे म्हणून जगले तेही बरोबर आदर्श नाहीत. जे जगत असतानाच फुल नालायक म्हणून जन्माला आले आणि मेलेही तसेच, तेही आपल्याला आदर्श नाही. आपल्याला आदर्श असा पाहिजे की तो सामान्यातून मोठा झाला किंवा मोठ्यातून सामान्य होऊन परत सामान्यातून मोठा झाला. अशी उदाहरणं आपल्याला असतील तर ते उदाहरणं आपले जीवन बदलवतील. जो जन्मतःच महान आहे त्या जीवनाला आदर्श थोडी मानणार आहे आपण, ते जीवन थोडी आपल्या काही कामाचं आहे. शंकराचार्यांना आदर्श मानता का तुम्ही? साधन येत, अरे बापरे, 8 वर्षाचे असताना संन्यास घेतला. त्यांच्या गुरुजीने अगदी हे 5-6 वर्षाचे असताना गुरुजीकडे गेले, एक मोठी नदी गाडग्यात भरून ठेवली आचार्यांनी. गुरुजीची समाधी म्हणायला लागली, घेतलं गाडगं गेलं ठेवून. आली नदी, आत घुसायला लागली, भार 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 भार, सगळी नदी मडक्यात. आपल्या मडक्यात काय आपण जर ठेवलं तर काय भरणार, मडकं फुटून जाईल. नदी मडक्याला घेऊन जाईल उचलून. मडक्यात नदी घुसण्याऐवजी आपण जर एखाद्या नदीला आडवं मडकं ठेवलं तर आपल्याला आदर्श नाही. ते जीवन आदर्श वाटत असतं जे शून्यातून सुरुवात होतं आणि मोठं होत असतं आपल्या समोर, डोळ्यासमोर व मागं सुद्धा. पण ज्या जीवनाची सुरुवात झिरोत झाली आणि अंत 100त झाला ते जीवन आदर्श आहे. ज्या जीवनाची सुरुवातच मोठेपणापासून झाली त्या जीवनातला काय आदर्श मानता? बोला ना तुम्ही. लीलया का होईना पण महात्म्य लोकांना जीवन झिरो दाखवावं लागते. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, काय काय करीतो या मना. हे खरं आहे, वास्तव पाहिलं तर तुकाराम महाराज, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण आम्ही वैकुंठवाशी आहे. पण मग म्हणावं लागलं, काय काय करीतो या मना, परिनायकी नारायणा देवा. महाराज कोपला पाटील गावचे लोक तुकोबाऱ्यांना गाढवावर तुकोबाऱ्यांची दिंड काढली लोकांनी. हे तुकोबाऱ्यांना दाखवावं लागलं की अरे गाढवावरून मिरवणूक काढली तरी नाराज होऊ नका, परमार्थ करत राहा. हा पुढचा विषय. आदर्श ते जीवन आहे जे झिरोतून सुरुवात होत असते. त्यामुळे शौनक महाराजांना माहित आहे, हा जो समाज आहे पूर्ण, हा मोठ्यांना मोठं मानणार, आदर्श काय मानणार, त्यांना काय मानायचं त्यांना आदर्श. म्हणून अशा कथा सांगा. सूत महाराजांना शौनक महाराज विनंती करतात की ज्या असार आहेत, ज्या कशा आहेत, असार आहेत, म्हणजे आधी निर्मूल्य आहेत आणि नंतर त्या जीवनाने मूल्य प्राप्त केलेलं आहे, याला म्हणतात असार. आणि ही कथा आहे धुंदुकारीची. आता ही आपल्याला आदर्श वाटेल की धुंदुकारी सारखा महापातकी सुद्धा जर भागवतानं उद्धार होऊ शकतो तर तुमच्या माझ्या सारख्याचा का होऊ शकणार नाही. अजून या असार पदाचे अनेक अर्थ होतात, तर त्याचं चिंतन आपण उद्याला करू. पुंडली